हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. आज आपण बघणार आहोत सिल्की साडीमधला ब्लाऊज पीस आहे, तुम्ही बघू शकता. आणि हिला आपल्याला गोट लावून ब्लाऊज तयार करायचा आहे. गळा तुम्ही बघू शकता. अस्तरचा कपडा खाली ठेवायचा आहे, जो मेन कपडा आहे तो आपल्याला वरती ठेवून द्यायचा आहे. आणि बरोबर कडेकडेने आपल्याला शिलाई कवर करून घ्यायची आहे. अशा पिनअप करून घ्यायचा, कारण की सिल्की कपडा आहे तो सरकू शकतो आणि ते बरोबर शिलाई नाही येणार, त्याच्यामुळे पिनअप करून घ्यायचं ह्याला. तुम्ही बघू शकता आपली शिलाई गळ्याला कवर करून झालेली आहे. तोच आपल्याला पार्ट उलटा ठेवायचा आहे अस्तरच्या साईडने. आणि बरोबर आपल्याला कडेकडेने शिलाई कवर करून घ्यायची आहे. कुठे चुन्या वगैरे येऊन द्यायचं नाही आहे. बरोबर आपल्याला हात फिरवत राहायचा आहे वरतून, तेव्हाच आपली फिनिशिंग खूप छान आणि सुंदर येईल. तुम्ही बघू शकता. आपण कटिंग करताना जो मेन कपडा आहे तो आपण एक्स्ट्रा सोडत असतो, अर्धा इंच किंवा 1 इंच. ते आपल्यावर आहे किती सोडायचं आहे ते. आपला आता शिलाई कवर करून झालेला आहे. जो एक्स्ट्रा कपडा आहे साईडचा तो आपण आता कटिंग करून घेणार आहोत. अस्तरच्या बरोबर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. मी कटिंग करून घेतलेला आहे. मी टक्स टाकत आहे पाठीचे 4 इंचावर टाकायचे आहे. पाठीचे टक्स 4 इंचावर घ्या. तुमच्या गळावर आहे, गळ्यापर्यंत घ्यायचं तुम्हाला. ह्याचं आता मोठं गळा होतं म्हणून मी 4 इंच घेतलेलं आहे. आता हे कमरेला पट्टी काढत आहोत आपण. तुमच्याकडे कपडा असेल तरी आपण अशी लांब एक पट्टी काढून घ्यायची, कारण की जोडायला तेवढाच वेळ वाचतो आपला. त्याच्यामुळं आपण कमरेलाही अशी पट्टी लावून घ्यायची आहे. आणि ह्याला उलट्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तुम्ही बघू शकता. ह्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर आपल्याला कमरेची पट्टी लागली जाते आपली. एकदा आतमधल्या साईडला मुडपून घ्या आणि शिलाई करा. आणि आपल्याला आता फायनल वरती अस्तरच्या साईडला पट्टी जोडून घ्यायची आहे कमरेची. तुम्ही बघू शकता. ह्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर फिनिशिंग येते. आपल्याला हिला आता पायपिंग करायची आहे, तर मी तुम्हाला दाखवते. हा खूप सिल्की कपडा आहे, ह्याची पायपिंग लावणं थोडं अवघड आहे. पण आता वयस्कर बायकांना आता ते पायपिंग लागतेच. ते काही लेस डिझाईन वगैरे काही करत नाही, त्याच्यामुळं त्यांना ही पायपिंग लावून द्यावंच लागतं. तर ह्याची पायपिंग आता तुम्ही बघा कशी लावणार. तिरके कपडा कटिंग केलेला आहे, तिरक्या पट्ट्या काढून आणि एका साईडला फोल्ड करून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता आपण पायपिंग लावत आहोत. बरोबर हलक्या हाताने, व्यवस्थित वडायचं नाही. छान असं आपल्याला गोल पायपिंग लावून घ्यायची आहे. जसा जसा आकार येईल तसा आपला हात फिरला पाहिजे, तेव्हाच ती छान गोल पायपिंग येते. आपण पट्टी जोडून घेतलेली आहे. आता पायपिंग किती मोठी किंवा तुम्हाला किती पातळ पाहिजे, किती जाड पाहिजे, हे तुमच्यावर आहे. आणि बरोबर आपल्याला आतमधला जो आपण शिलाई केलेला होता कपडा तो गोटमध्ये आला पाहिजे. गोट लावणं म्हणजे जाड व्यवस्थित माझी छान अशी गोट आलेली आहे. बघू शकता माझी गोट लावून झालेली आहे. आता मी पुढचा पार्ट आहे तो कसं जोडायचं ते तुम्हाला मी सांगते. आता तो तुम्ही बघू शकता. आपला पाठीचा भाग आणि पुढचा भाग बरोबर इथं काकेजवळ ठेवायचा आहे, आर्महोलपाशी. आणि खालती बघायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. बरोबर क्रॉस पट्टीला खाली किती उरतंय तेवढं आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. वरतून कधी कट नाही करायचे. खालून क्रॉस पट्टीला किती येते ते बघायचं आहे. आपल्याला मेन भाग गळ्याचा आणि क्रॉस पट्टी खालची तो बरोबर आपल्याला पकडून खालती एक मार्किंग करून घ्यायची आहे. आणि रोल करून असं उलट्या साईडने आपल्याला, तुम्ही बघू शकता, अशी फिनिशिंगमध्ये आपल्याला शिलाई कवर करून घ्यायची आहे बेल्टची. आता हिला उलटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला पुढचा पार्ट छान असा तयार झालेला आहे. आता आपण ह्याला बटन लावायचं आहे. ह्याला हुक लावायचं आहे. हुक लूक पट्टी कशी आपल्याला जॉईन करायची ते बघा. फिनिशिंगमध्ये
खूप छान अशी पट्टी लागली जाते. व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. अस्तरचीच पट्टी लावून घ्यायची आहे, कारण की ते हुक वगैरे अडकतात, मग ते कपडा धागा वगैरे निघतो, त्याच्यामुळे अस्तरची पट्टी लावून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ही उलट्या साईडची पट्टी आहे. आता ह्याला कशी मी खालून फोल्ड केली आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर फिनिशिंग येते. आतमधल्या साईडला आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. धागे दोरे कट करत चालायचं आहे. तुम्ही बघू शकता आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित तयार झालेले आहे. आणि बघायचं आहे कुठे कमरेला आणि गळ्याजवळ बरोबर पकडून आपल्याला बघायचं आहे कुठला पार्ट छोटा मोठा नाही आहे का. मोठा छोटा असेल तर बरोबर कवर करून घ्यायचे आहे. आणि आपण आता पुढच्या गळ्याला पायपिंग करत आहोत. खूप छान आणि सुंदर पायपिंग करायची आहे आपल्याला. आतमधल्या साईडला आतला कपडा किंचित पायपिंगमध्ये आला पाहिजे, तेव्हा ती पायपिंग गोल अशी येते. आणि पुढच्या साईडला थोडंसं कट करून आतमधल्या साईडला फोल्ड करून द्यायचं. आणि कुठे कमी जास्त असेल तर कट करत चालायचं आहे आपल्या कपडा. तुम्ही बघू शकता. आता मी स्लीव्ज कशी जॉईन करायची ते सांगत आहे तुम्हाला. खाली मेन कपडा ठेवायचा, आपण अस्तरची कटिंग केलेली बाही त्याच्यावरती ठेवून बरोबर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. जो कमी जास्त कपडा असेल तो. आता ह्याला आपण दाब टीप देणार आहोत. अस्तरच्या साईडने आपल्याला फोल्ड करायचं आहे. मेन कपड्याच्या साईडने नाही फोल्ड करायचं आहे. अस्तरच्या साईडने फोल्ड करून मेन कपड्याच्या साईडने आपल्याला आता पलटून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता वरतून आपल्याला दाब टीप द्यायची आहे. पूर्ण आपल्याला शिलाई कव्हर करून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता बरोबर आपल्याला त्याच्यावर अस्तर ठेवून बरोबर स्लीव्ज कशी जॉईन करायची ते तुम्ही बघा. अस्तरवर व्यवस्थित आपल्याला जसा अस्तरची स्लीव्ज आहे त्याच्यावर आपल्याला शिलाई कव्हर करून घ्यायची आहे. आणि जो एक्स्ट्रा आपण कपडा सोडलेला आहे तो आपण आता अस्तरच्या बरोबर कटिंग करून घेणार आहोत. आणि ते टिक मार्क करायचं आहे कुठला भाग पुढचा कुठला शोल्डरवर येणार आहे ते आपण कटिंग करून ठेवलं तर जोडायच्या टायमाला आपल्याला खूप सोपं पडतं, पटपट जोडता येतं. आता ही पट्टी लावायची आहे. साड्यांना हल्ली येतातच ह्या पट्टी, तेव्हा आता आपल्याला हिला हाताला जॉईन करून घ्यायची आहे. तर ही पट्टी पूर्ण हाताला तर पुरत नाही, तर ह्याला काय करायचं तुम्ही बघा. अशी आपली बाही फोल्ड करून घ्यायची आणि जी लेस आहे ती ती पण फोल्ड करून घेऊन आपल्याला मार्किंग करून घ्यायची. जिथून आपण मार्किंग केलेली आहे तिथून आपण बरोबर ह्या पट्टीला जॉईन करणार आहोत. ही बघा डायमंडची पट्टी आहे, ह्याच्यामुळे सुई पण तुटू शकते, त्याच्यामुळं व्यवस्थित आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि जो सुईच्या खाली डायमंड येईल तो थोडंसं एखादं काढून टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता. आणि वरच्या साईडने पण आपल्याला व्यवस्थित शिलाई कव्हर करून घ्यायची आहे. आपली शिलाई कव्हर करून झालेली. आता तुम्हाला समजलं असेल की ही पट्टी पूर्ण नाही पुरली तर बरोबर सेंटरमध्ये कशी लावायची ही पट्टी मार्किंग करून. तर ही या पद्धतीने लावा, खूप छान होईल. आता आपल्याला स्लीव जॉईन करायची आहे बाही. आता बाही जोडण्याची पद्धत. आता तुम्ही बघू शकता शोल्डरमध्ये बरोबर आपल्याला टिक मार्क केलेला होता तो सेंटरला तो ठेवायचा आहे. आणि हलक्या हाताने एका साईडची आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कुठेच कमी जास्त पडणार नाही, ते तुम्हाला टेन्शनच राहणार नाही. असं मधोमधून जर आपण स्लीव्ज जर जॉईन केली तर तुम्ही बघू शकता कुठेच चुन्या येऊ द्यायचं नाही, नाहीतर मग ते काके खाली वगैरे चुन्या येतात. बरोबर आपल्याला शिलाई कव्हर करून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपली बाही जोडून झालेली आहे. आणि व्यवस्थित आपल्याला डबल शिलाई पण करायची आहे. हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपल्या 2 शिलाई करून झालेल्या आहेत. आणि आपली स्लीव्ज किती छान आणि खूप सुंदर अशी फिनिशिंग पण येते ह्याच्यामुळे. तुम्ही बघू शकता ह्याच्यामुळे तुमचा कुठला टेन्शन राहणार नाही कुठे कमी जास्त झाला आहे. असा आपल्याला मापे घेऊन घ्यायचं आहे. तुमचं ब्लाऊज घ्या, जेवढं तुमच्या ब्लाऊजचे मापे आहेत तेवढे असे बरोबर इथे
मोजून घ्यायचं आहे. छाती किती आहे, 10 इंचाची आहे, कंबर किती आहे तुम्ही बघू शकता. आणि तिथे आपल्याला बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि शिलाई कव्हर करून घ्यायची आहे. मार्किंग केल्यामुळे सरळ आपली शिलाई येते. तुम्ही बघू शकता. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून काढायचा आहे. आणि हिला आतमधल्या साईडला कसं फोल्ड करायचं ते बघा. हे असे दोन्ही साईडचे पदर घ्यायचे आहेत आणि आपल्याला आतमधल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे फिनिशिंग खूप छान येते, धागेदोरे निघत नाही. आता तुम्हाला मी आता हिला आपल्याला 2-3 शिलाई कव्हर करून द्यायची आहे. तुम्ही बघू शकता. 4 शिलाई द्यायची आहे आपल्याला. त्यांना जरी लूज फिटिंग झालं तरी ते उसवू खोलू शकतात त्याला. आणि मेन आपलं पॉईंट आहे, तुम्ही जिथून हे करता ते रफ करायलाच पाहिजे. तुम्हाला फायनल लूक दाखवते. किती छान आणि सुंदर ब्लाऊज स्टिचिंग झालेलं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर करा. असेच तुम्हाला नवनवीन शिलाई शिकायला भेटतील. 4 टक्स, कटोरी ब्लाऊज सगळंच. आतापर्यंत माझं व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.